नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. दुपारची खबर बातमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात जाणार नाही. मराठा समाजाची इच्छा असेल तर देवेंद्र फडणवीस पंढरपुरात येणार नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा. भाजपा अध्यक्ष अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. पदाधिकाऱ्यांच्या घेणार बैठका, तर स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचीही घेणार भेट. ते येऊन गळ्यात पडले. मोदींचे राहुल गांधींवर टीकास्त्र. 2024 साली अविश्वास आणून दाखवण्याचं विरोधकांना आव्हान. मोदींनी देशाच्या जनतेचा भ्रमनिरास केला. माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांचा आरोप. आरक्षण संपवणे हा राज्य सरकारचा डाव. छगन भुजबळांचा सरकारवर निशाणा. सॅनिटरी नॅपकिन करमुक्त. जीएसटी परिषदेत झाला निर्णय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश. चित्रा वाघ यांचा दावा. सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीचा फटका. आता नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला. प्रस्तावित करवाढ रद्द करण्याचा महापालिके सभेचा ठराव मुंडे यांनी ठरवला बेकायदेशीर. आणि पंढरपूरची वारी आता अंतिम टप्प्यात. भाविकांच्या सुरक्षेसाठी 6000 पोलीस तैनात. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. मराठा समाजाने गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात ठोक मोर्चा चालू केले आहेत. महाराष्ट्रात होत असलेले हे मोर्चे आणि मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात न येऊ देण्याचा इशारा लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आषाढी एकादशीला पंढरपुरात येणार नसल्याची घोषणा आज गिरीश महाजन यांनी केली आहे. भाविकांची सुरक्षा आणि मराठा समाजाचा वाढता विरोध लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. मराठा समाजाने गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात ठोक मोर्चा चालू केला आहे. महाराष्ट्रात होत असलेले हे मोर्चे आणि मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात न येऊ देण्याचा इशारा लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आषाढी एकादशीला पंढरपुरात येणार नसल्याची घोषणा आज गिरीश महाजन यांनी केली आहे. भाविकांची सुरक्षा आणि मराठा समाजाचा वाढता विरोध लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय कवाडी आपल्यासोबत आहेत. अक्षय, मुख्यमंत्र्यांचा नेमका काय निर्णय आहे? प्राजक्ता, या निर्णयाला आपल्याला दोन अंगाने पाहावं लागेल की पंढरपूरमध्ये जी परिस्थिती आहे ती आणि मुख्यमंत्र्यांचा निर्णय, त्यात मराठा समाजाच्या भावना. आज सकाळी गिरीश महाजन आणि सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख हे दोघेही पंढरपूरमध्ये आढावा घेण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्या गाड्यांचा जो ताफा होता त्या ताफाला संपूर्णपणे मराठा समाजाने घेराव घातला आणि तुम्हाला पंढरपूरमध्ये येऊ देणार नाही अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली. खरं तर मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, आरक्षणासाठी असेल किंवा अन्य त्यांच्या ज्या मागण्या आहेत, या सर्व मागण्यांसाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्यांचं आंदोलन चालू आहे, ठिय्या मोर्चे चालू आहेत. त्यामुळं ही पार्श्वभूमी लक्षात घेता आज सकाळी सुभाष बापू देशमुख आणि गिरीश महाजन या दोघांना मराठा समाजाने अडवलं होतं. त्या ठिकाणी अडवल्यानंतर गोंधळ उडाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. जर मराठा समाजाची इच्छा असेल तर आम्ही पंढरपूरला जाणार नाही, मी ह्या पंढरपूरला जाणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. मुख्यमंत्री मुंबईत आहेत. मुंबईमध्ये आज अमित शहा आलेले आहेत. अमित शहांनी अनेक बैठका त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि यामुळे मुंबईत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा आज केलेली आहे. परंतु प्राजक्ता, या निर्णयाकडे दोन अंगाने पाहावं लागेल की मराठा
समाजाचा रोष आहे तो अधिक वाढता आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये हजारो भाविक त्या ठिकाणी येत असतात. त्यामध्ये कुठेतरी व्यत्यय येऊ नये किंवा अनेक ठिकाणी महाराष्ट्रात देखील याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळते. ते जाळपोळ सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता आपण वळूयात पुढच्या बातमीकडे. भाजप अध्यक्ष अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दादर कार्यालयात बैठकांसाठी ते उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेश पदाधिकारी, प्रदेश विस्तारक आणि त्यानंतर गोवा पदाधिकारी अशा बैठका घेणार आहेत. संध्याकाळी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची अमित शहा भेट घेणार आहेत. भाजपच्या संपर्क फॉर समर्थन या अभियानाअंतर्गत ही भेट असणार आहे. दरम्यान लोकसभेतील अविश्वास प्रस्ताव बहुमतानं जिंकल्यामुळे फॉर्मात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी आपल्याला मिठी का मारली याचा गौप्यस्फोटही मोदींनी केला. आमच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव का आणला याचं कारणच राहुल गांधींना सांगता येत नव्हतं. त्यांची गोची झाली होती, त्यामुळेच ते माझ्या गळ्यात पडले असा टोला मोदींनी हाणलाय. आपने जिस ताकत से जवाब दिया है वो दिल्ली के राज दरबारों में अब पहुंच चुकी है भाई. ये आवाज वहां तक पहुंच चुकी है. आपको विश्वास है, उत्तर प्रदेश की जनता को विश्वास है, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम भारत के हर हिस्से की जनता को विश्वास है. लेकिन कुछ दल कहते हैं उनको मोदी पर विश्वास नहीं है. केंद्र में ऐतिहासिक जनादेश देकर के आपने जो सरकार बनाई है उस पर उनको विश्वास नहीं है. कल संसद में हम उनसे लगातार ये पूछते रहे कि भाई बताओ तो सही, ये अविश्वास का कारण क्या है, जरा बताओ तो. अब जब कारण नहीं बता पाए तो गले पड़ गए. लेकिन वो ना तो हमें और ना ही देश को इसका कारण बता पाए. हम उनको ये समझाते रहे कि लोकतंत्र में जनमत जनादेश सबसे ऊपर है. जनता जनार्दन के मन मंदिर के खिलाफ एक दल नहीं, दल के साथ दल, दल के साथ दल. जब दल के साथ दल हो तो दल दल हो जाता है, दल दल हो जाता है. और जितना ज्यादा दल दल होता है उतना ज्यादा कमल खिलता है. ये उनका दल दल का खेल कमल खिलाने के लिए नया अवसर देने वाला है. साथियों, उन्होंने अपने भविष्य को टेस्ट करने के लिए कल फ्लोर टेस्ट का उपयोग किया. लेकिन उनके आंकड़े जितने कम थे उससे भी छोटा उनका आकलन है. वो आज के भारत का मर्म नहीं समझ रहे. उनको लगता है कि व्यवस्थाओं से खिलवाड़ करने के उनके तौर तरीके अब भी चलते रहेंगे. लेकिन उनको मैं बता दूं, वक्त बदल चुका है, देश बदल चुका है, देश के नौजवान का मिजाज बदल चुका है, देश की बेटियां भी अब जाग चुकी है. लोकतंत्र के हर तंत्र को धमकाने की उनकी आदतें, उनका ये फॉर्मूला अब आगे कभी काम नहीं आने वाला है.
काही लोकांना राज्यघटना दुरुस्त करायची नसून घटना बदलायची आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई विभागीय मेळाव्यात केली. पवार यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदींना पर्याय काय हा प्रश्न विचारला जातो, पण एका दिवसात पर्याय उभा राहत नाही. अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं सांगितलं जात आहे, पण प्रत्यक्षात ती ढासळली आहे. सामान्य माणसाचं जनजीवन खालावत असून बेरोजगारीचं प्रमाण गेल्या 4 वर्षात वाढल्याचा आरोपही त्यांनी केलाय. आरक्षण संपवणे हा सरकारचा डाव आहे असे वक्तव्य करत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरकारवर निशाणा साधलाय. हा डाव यशस्वी होऊ देऊ नका असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे, त्यावेळी त्यांनी हा आरोप केलाय. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कुठलाही न घाबरण्याचा सल्लाही दिलाय. लोकांच्या मदतीसाठी उभे राहा, स्वतःला झोकून द्या असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय. अनेक आंदोलनांमध्ये मलाही अटक झाली आहे, पण मी डगमगलो नाही असेही त्यांनी स्पष्ट केलंय. रोज येतो तर त्याला काय करायचं? आणि आमची चूक आमची आम्ही पुढारी लोकांना पण चुकतं. आमच्या पुढे जे येतात रोज भेटतात, गोंडा घोलतात, आम्हाला हात पट्टे खराब. खरे काम करण्यामध्ये मागत राहतात. त्यांचं नाव त्यांचं आम्हाला कोण पण माहीत नसतं आणि नाव पण माहीत नसतं. आणि तिथेच तरी जी आहे ही गडबड होते. पण ही जबाबदारी जी आहे असं मी थोडं म्हणून की सगळेच काही काम करणं असं नाही म्हणणार. एकेकाळी देशातल्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त आमदार निवडून द्यायचे आपलं नगरसेवक, खासदार निवडून गेले होते, 9 नगरसेवक गेले होते. जास्तीत जास्त एनसीबीचे नगरसेवक निवडून गेले होते. हळूहळू त्याला उतरती म्हणा लागले. का लागले? का आपले नगरसेवक कमी झाले? लाभ आली तर तो सोडून द्या, पण बाकीचं काय? म्हणजे दुसऱ्याचं जर काही चांगलं असेल तर त्याच्याबद्दल बोलायला हरकत नाही. त्या सगळ्या याच्यामध्ये शिवसेना आणि त्यांचे अजूनही पाय म्हणून उभे आहेत की नाही याचं कारण जे आहे ते त्यांनी आपले जे मतदारसंघामध्ये लोक जे आहेत, त्या चाळी आहेत, वाड्या आहेत, ते रस्ते आहेत, ते मजबूत केलेले आहेत. धक्का लागत नाही का? वाढला कोण करणार तर तिथे गटरवाले आले ते जाऊन उभे राहणार. ताबडतोब बोर्ड अमुक 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 त्यांच्या प्रयत्नामुळे गटार दुरुस्त झाले. लोकांच्या दृष्टीने महत्वाचं असतं. पाणी आलं नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत अविश्वास ठरावादरम्यान पंतप्रधान मोदींची घेतलेली गळाभेट ही तशी ऐतिहासिकच. यावरून सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. पण भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी भलतेच वादग्रस्त विधान केले आहे. राहुल गांधी यांनी गळाभेट घेतल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची मेडिकल टेस्ट करायला हवी असे म्हटले आहे. स्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे वक्तव्य केले आहे. या ट्विटमुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. संसदेतील सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या घडामोडीनंतर काँग्रेसने देशभरात आपल्या निवडणूक प्रचाराची नवी टॅगलाईन निश्चित केली आहे. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतल्यानंतर ही नवी टॅगलाईन तयार झाली असून त्याचे दर्शन रविवारी मुंबईतील अंधेरी भागात पोस्टरद्वारे घडले. नफरत से नहीं प्यार से जीतेंगे या टॅगलाईनसह राहुल मोदींच्या गळाभेटीचा फोटोही पोस्टरवर लावण्यात आला आहे. अमित शहांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ही पोस्टरबाजी सुरू असल्याची चर्चा आहे.
डिझेल दरवाढ रद्द व्हावी यासह अन्य न्याय मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा लॉटरीसह ऑपरेटर्स असोसिएशन पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उजळाईजवळील मयूर पेट्रोल पंपालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर सुमारे 1.5 तास वाहतूक रोखून धरत चक्काजाम आंदोलन केले। त्यामुळे काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली। सगळं देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारलं होतं आज सकाळी 6 वाजल्यापासून। त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्या गाड्या बहुतांशी 90% गाड्या बंद आहेत। ज्या गाड्या उतरायला जाणार होत्या त्या सोडण्याची परवानगी आम्ही दिलेली आहे आणि आज दुपारपासून आम्ही गेली 3 दिवस गाड्या कोल्हापूर जिल्ह्यात भरलेल्या नाहीत, महाराष्ट्रात भरलेल्या नाही आणि सुद्धा भरलेल्या नाही आहेत। परंतु ज्या 3-4 दिवसापूर्वी वाटेत अडकल्या, पावसामुळे अडकल्या, त्यांना जाण्यासाठी अनलोडिंगसाठी परवानगी दिली आहे आणि आज लोडिंग अनलोडिंग पूर्ण आज बंद आहे। उद्याच्यापासून हा कडकडीत बंद होईल। महागाईला फार मोठं निमंत्रण दिलं आहे। शासन आमचे कुठल्याही गोष्टी ऐकत नाही आहे, म्हणून ही वेळ शासनानेच आमच्यावर आणलेली आहे। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीने माल वाहतूकदारांनाही मेटाकुटीस आणलं आहे। डिझेलच्या किमती जीएसटी अंतर्गत आणाव्यात आणि सर्व देशात डिझेलचे समान दर असावेत या मागणीसाठी माल वाहतूकदारांनी अघोषित संप पुकारला आहे। पाहुयात महाराष्ट्र वनचा हा स्पेशल रिपोर्ट। दूध उत्पादकांनंतर आता माल वाहतूकदारांचा संप। देशभरात 4,000 कोटींचं नुकसान तर महाराष्ट्रात 640 कोटी रुपयांचं नुकसान। गेल्या आठवड्यात 3 दिवस दूध उत्पादकांचा संप झाला आणि आता देशभरात माल वाहतूकदारांचा संप सुरू झालाय। पेट्रोल डिझेलवर जीएसटी लागू करण्यात यावा ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे। यासोबतच इतरही मागण्या सरकारनं लवकरात लवकर मान्य कराव्यात यासाठी देशभरातील माल वाहतूकदारांनी अघोषित संप पुकारलाय। वाहतूकदारांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत: पेट्रोल डिझेलवर जीएसटी लागू करण्यात यावा, जीएसटी मधील ई वे बिलाचा भाग 2 मध्ये समावेश करू नये, संपूर्ण भारतात टोल प्रणाली सुरक्षित करण्यात यावी, सुरळीत करण्यात यावी, थर्ड पार्टी विम्याच्या हप्त्यामध्ये कपात करावी आणि संपूर्ण भारतात टोल प्रणाली सुरक्षित असली पाहिजे। जोपर्यंत माल वाहतूकदारांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा संप असाच सुरू राहील असा इशारा नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष हॅपी सिंग यांनी दिला आहे। मुख्य मागणी आहे आमची पेट्रोल डिझेलची जी मुख्य मूल्यवृद्धी रोज बदल होतो त्याच्यामुळं फार प्रॉब्लेम होतो आणि ते जीएसटीच्या अंतर्गत यावी। थर्ड पार्टी प्रीमियम हा भरमसाठ झालेला आहे की आज ट्रकवाले वाहतूकदार बंधू आमचे मोटर मालक इन्शुरन्स काढूच नाही शकता। किती त्रास होतो, गाडीवाला गाडी भरेल, ई वे बिल काढेल, ॲडव्हान्स घ्यायला जाईल का रस्त्यामध्ये टोल भरेल, काय काय करेल। या संपामुळे अर्थातच वाहतूक उद्योगासह इतरही क्षेत्राचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। महाराष्ट्र वन नाशिक। विविध कारणांमुळे सतत चर्चेत असणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीचा फटका आता नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला बसला आहे। प्रस्तावित करवाढ रद्द करण्याचा महापालिकेचा सभेचा ठराव मुंडे यांनी बेकायदेशीर ठरवला आहे। महापालिकेने अधिकाराच्या बाहेर जाऊन हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलंय। कारण महापालिकेचा आहे, टॅक्स रेट मी कधीही ठरवलेला नाही आहे। 522 मध्ये टॅक्स रेट हा मी ठरवलेला नाही, तिथं रेटेबल व्हॅल्यू किंवा करयोग्य मूल्य या बाबतीचा निर्णय आहे तो दरवर्षी आयुक्तांनी पुढचं फायनान्शियल इयर जे असेल त्या वर्षात ज्या निर्माण होणाऱ्या प्रॉपर्टीज असतात त्या बाबतीत तो डिक्लेअर करायचा असतो। तो 31 मार्च 2018 रोजी 522 आदेशानुसार डिक्लेअर केलेला आहे। महाराष्ट्रामधल्या सगळ्या महापालिकेमध्ये याचप्रमाणे काम होतं, कायद्याचं तरतूद आहे त्यानुसार आहे। त्याच्यामध्ये खेड कृषी उत्पन्न समितीच्या चाकण बाजार समितीमध्ये कर्मचारी चोरीची जनावरे कमी दरात घेऊन चढ्या दरात विकत असल्याची घटना उघडकीस आली आहे। मात्र यामध्ये या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी बाजार समिती त्याला पाठी राखत आहे। म्हणून नक्की ही बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताची आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। पाहूयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट। खेड तालुक्यात चाकण येथील जनावरांचा बाजार संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। या बाजारात संपूर्ण पुणे जिल्ह्यातून शेतकरी जनावरांची खरेदी आणि विक्रीसाठी येत असतात। या बाजारात एक चोरीची म्हैस विक्रीसाठी आली असताना बाजार समितीचा कर्मचारी मुकुंद थायपर
याला याची माहिती मिळाल्यावर त्याने ती कमी भावात विकत घेऊन जास्त किमतीत जुन्नर येथील व्यापाऱ्याला विकल्याचा प्रकार उघडीस आलेला आहे. मात्र या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यापेक्षा या कर्मचाऱ्यास बाजार समिती पाठीशी घालत आहे. असे प्रकार अनेक वेळा होत असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली. जो कर्मचारी आमच्या याच्यात आलेला आहे त्याला आत्तापर्यंत आम्ही निलंबित केलेला आहे. आजच्या मीटिंगला जो निर्णय होईल त्या निर्णयावरती त्याला पुढचं निलंबन त्याचं ठरवायचं होतं. आजच्या मीटिंगमध्ये असं ठरलं, सेवक समितीच्या मीटिंगमध्ये निर्णय घेऊ, तो मासिक मीटिंगला मांडला जाईल आणि तिथून पुढं त्याला सस्पेंड करायचं किंवा निलंबित करायचं, त्याच्यावर काय कारवाई करायची ती मीटिंगमध्ये ठरलेली आहे. या प्रकरणी निमगाव येथील शेतकरी केशव शिंदे यांनी तक्रार दाखल केली. पुणे जिल्ह्यात गोठ्यातील जनावरे चोरीला जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. नुकतेच खेड तालुक्यात गेल्या 2 महिन्यात जनावरे चोरीचे 3 गुन्हे दाखल झालेले असताना समितीमधील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या चोरीच्या जनावरांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. बाजार समितीचे बडे कर्मचारी देखील सामील असल्याने बाजार समितीच्या एकूण कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मात्र महाराष्ट्र वनने याबाबत पाठपुरावा केल्यानंतर 1 महिना उलटूनही असे कामकाज करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याऐवजी आम्ही निलंबनाचा विचार बैठकीमध्ये करू असे आश्वासन बाजार समितीचे सभापती दादा इंगवले यांनी महाराष्ट्र वनशी बोलताना सांगितले. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र वन. महाराष्ट्रात शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे, तर याला महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनात बोलताना सांगितले. मराठा मुली प्रचंड प्रमाणामध्ये शिक्षणासाठी पुढे आहेत. क्वालिफिकेशन असून सुद्धा आरक्षण नसल्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. बेरोजगारीचे प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे कोपर्डीसारख्याही बऱ्याचशा घटना वाढत आहेत. मराठा आरक्षणासाठी चालू असलेलं हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा आणि जर हा निकाली काढला गेला नाही तर ही आंदोलनं अशाच प्रकारे चालू राहतील. पंढरपूर जिल्ह्यात आषाढी वारीच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समिती व शुअर शॉट इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी पंढरी या कृषी महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. वारीला येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना या कृषी महोत्सवाचा लाभ घेता यावा यासाठी कृषी महोत्सव एकूण 5 दिवस चालणार असून जिरायती बागायती पिकांबरोबरच प्रयोगशील शेती देखील डोळ्यासमोर ठेवून प्रदर्शनामध्ये तशा प्रकारच्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. पंत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशांतराव परिचारक यांच्या संकल्पनेतून गेल्या 3 वर्षापासून आपण हे कृषी प्रदर्शन भरवत आहोत. यावर्षी जे येणारे वारीला लोक आहेत ते गोरगरीब कुटुंबातले असून त्या वारीमधील लोकांना सर्व काही एकाच ठिकाणी बघता यावं यासाठी हे कृषी प्रदर्शन आपण 3 वर्षापासून भरवत आहोत. कृषी प्रदर्शनाचं मूळ उद्देश सर्वसामान्य शेतकऱ्यांना या वारीमध्ये काय त्यांना लागणारी अवजारं वगैरे खरेदी करता यावीत यासाठी हे कृषी प्रदर्शनाचं आपण दरवर्षी आयोजन करतो. या कृषी प्रदर्शनाची तयारी पूर्ण 100% झालेली आहे. उद्या 22 तारखेला मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन आहे. ते उद्घाटनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री साहेब करणार आहेत. साधारण 300 स्टॉल याच्यामध्ये आहेत, कृषी महोत्सवामध्ये आहेत. विशेष काय? विशेष देशी गाई व देशी गाईचं प्रदर्शन आहे. दरवर्षी आम्ही नवीन काहीतरी भरवण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी एक ट्रॅक्टरमध्ये नवीन आम्ही 10 रुपयामध्ये ट्रॅक्टर अशी एक योजना यामध्ये ठेवलेली आहे. साधारण 3 लाख लोकांचं भेट देतील अशी आमची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने तयारी चालू आहे. पंढरपूरची आषाढी वारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आषाढी एकादशीसाठी भाविकांच्या सुरक्षेसाठी 6000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच विविध पथकांचीही वारीवर नजर राहणार आहे. पंढरपुरात येणारी वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी काही मार्गांवर एकेरी वाहतूक व्यवस्था केली आहे. भाविकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे एकूण 249 अधिकारी, 3500 पोलीस आणि 2500 होमगार्ड या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत.
कोणालाही त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळी पथकं तयार करण्यात आलेली आहेत. साध्या ड्रेसमधले गुन्हे शोध पथक असेल, चेन स्नॅचिंगच्या विरुद्ध पथक असेल, अँटी टेररिस्ट स्क्वॉड आहे. त्याचप्रमाणे आपल्याला गुप्त बातम्या काढण्यासाठी पण आपण पथकं तयार केलेली आहेत. याशिवाय आपल्याला लोकांची सोय व्हावी म्हणून पोलिसांच्या वतीनं काही कंपनींना विनंती करून आपण एकूण 7 स्क्रीन लावलेले आहेत आणि मंदिर समिती एकूण 15 स्क्रीन लावणार आहे. मराठा आरक्षणावर पळीत गेल्या 5 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सरकारने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा अशी मराठा समाजाची मागणी होती, परंतु 5 दिवसात कोणताही निर्णय न झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरला विठ्ठलाची पूजा करून देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात यावे, 500 वर्षाच्या परंपरेला गालबोट लागू नये अशी विनंती देखील दहातोंडे यांनी कार्यकर्त्यांना केली आहे. मराठा समाजाचे 54 मोर्चे निघलेत आणि ते शांततेने झालेले आहेत. मराठा समन्वयकाच्या वतीनं आणि मराठा महासंघाच्या वतीने सांगतो की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये इतके शांततेने मोर्चे कुठे झाले नाही आणि सरकारने कोर्टाचं नाव पुढं करून प्रत्येक वेळेस कोर्टाची तारीख आहे, कोर्टात हे आहे म्हणून मराठा आरक्षण देण्यास टाळाटाळ चालू केलेली आहे. काल नागपूरच्या विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाने 16% आरक्षण राखून ठेवतो असं सांगितलेलं आहे, परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटला अधिकार आहे आणि त्याप्रमाणे 16% आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि ती पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी सर्व लोक दर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातून जाणार आहेत. नगर जिल्ह्यातून आज 1000 कार्यकर्ते पांडुरंगाच्या चरणी दर्शन करून शांतता मार्गाने आंदोलन करणार आहेत. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय आणि त्या कमिटीच्या सगळ्या सदस्यांना माझं आव्हान आहे की 500 वर्षाची परंपरा वारीची चालू आहे. ह्या वारीमध्ये कोणी विघ्न आणू नये आणि सर्व राज्यातल्या समाज बांधवांना मराठा महासंघाच्या वतीने विनंती करते की शांततेने आंदोलन करावं, आपलं माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन द्यावं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आणि किंवा शासनाने आता समाजाचा अंत पाहू नये, कारण त्याचा महाराष्ट्रात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आता कार्यकर्ते नगर जिल्ह्यातल्या आम्हालासुद्धा कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या गेलेल्या आहेत, परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे धरपकड करण्याची काही आवश्यकता नाही आहे, कारण आत्तापर्यंत 54 मोर्चामध्ये कुठेही शांतता भंग झालेली नाही आणि हा गालबोट लावण्याचं काम पोलीस खात्याचे काही अधिकारी महाराष्ट्रामध्ये करतात. त्याच्यामुळे विघ्न वाढतं. विघ्न वाढू नये म्हणून शांतता मार्गाने जावं, शांतता मार्गाने पोलिसांनी त्यांना सुखरूप पोहोचावं आणि शांतता मार्गाने आंदोलन करण्यासाठी परवानगी द्यावी अशीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि शेतामध्ये गुडघाभर चिखल आहे आणि अशावेळी रत्नागिरीतील कुंभारखणीमध्ये नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नवीन पिढीला शेतीकडे आकर्षित करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. सर्जा राजाचा हा थरार सुरू आहे कोकणातील दहिवली परिसरात. पाऊस पडला की कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असं दृश्य पाहायला मिळतं. याला शेतकऱ्यांनी नांगरणी स्पर्धा असं नाव ठेवलंय. आम्ही जे अशा तऱ्हेचे उपक्रम राबवून या गावामध्ये शेती सोसायटी तयार करून शेतकऱ्यांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने आणि होणाऱ्या उत्पन्नातून पैसा मिळण्याच्या दृष्टीने पुढे नियोजन करण्याच्या दृष्टीने असे उपक्रम सरपंचांनी राबवलेले, त्या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत. पंचक्रोशीतील गावातून सुमारे 40 ते 50 जोड्या इथे येतात. ही स्पर्धा पाहण्यासाठी सगळेच गर्दी करतात. काही एकर परिसर शेतीसाठी सज्ज असतो. बैलजोड्या जमा होतात आणि गुडघ्यावर चिखलात थरार सुरू होतो. गावठी आणि घाटी अशा या बैलजोड्यांच्या 2 रांगा लागतात. गावठी बैलजोड्याला पहिला मान मिळतो, त्यानंतर घाटी जोडीचा थरार अनुभवायला मिळतो. चिखली गावच्या या समुद्राकडून जबरदस्त जोडी हाकलण्याचं स्वप्न त्याचं उराशी बाळगलं जात आहे आणि घाटी जोडी या ठिकाणी मला वाटतं त्याला आकार शेवट अतिशय जबरदस्त होऊ दे. वारंवार येऊ दे.
अनेक वेळा चिखलातून बेभान होऊन धावणाऱ्या बैलजोडीचा इतका वेग शेतकऱ्यांना राखता येत नाही आणि मग या चिखलातून ते बैल त्यांची फरफट काढतात. बैलामध्ये बेभान होऊन धावल्याने शेतकऱ्यांचीही धमचाक होते. निंबाखणी गावामध्ये शेतकरी नांगरणीच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, कारण शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी. कारण आपला तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात मुंबई पुण्यामध्ये वाढला जातो, कारण त्यामुळे कोकणामध्ये शेती ही खूप प्रमाणात कमी व्हायला लागली. तर ते वाढण्यासाठी शेती लोकांना शेतकऱ्याला प्रत्येक प्रोत्साहन मिळण्यासाठी आणि पंचक्रोशीने गावातील शेतकरी एकत्र येण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे. नांगरलेल्या शेतात लगेचच भाताची लागवड करतात. कोकणातून शेतीच्या कामातून थोडीशी उसंत घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असे एकत्र येणे म्हणजे गावकऱ्यांसाठी जत्रेचाच अनुभव असतो. बाळू कोकाटे, महाराष्ट्र वन, रत्नागिरी. बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. आणखीनही ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र वन.